आपण नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरामध्ये आहेत. त्या ठिकाणी आपण हा जो हायवे बघतोय समोरचा, हा इंदोर पुणे जाणारा मुख्य मार्ग रस्ता आहे आणि मनमाड शहराच्या आपण मध्यम भागी ठिकाणी उभा आहे. त्या ठिकाणाला पाकीजा कॉर्नर असं म्हणतात. आता आपण बघत आहे का या ठिकाणी पाकीजा कॉर्नरची जी अवस्था आहे ती आपण आता बघतोय कशी पावसामध्ये कशी झालेली आहे. तर आता आपण बघू का या ठिकाणी बघा कशा रिक्षा जाणाऱ्यांना त्रास होतो या खड्ड्यातून पाण्यातून, आणि या पाण्यातून जे जाणाऱ्या गाड्या ज्या रिक्षा आहेत यांना कसे तारेवरची कसरत करावी लागते लोकांना जाण्या येण्यासाठी. आता आपण हे बघत आहेत तर आता मोठमोठे ट्रक या एकशेतल्या अन्नधान्य महामंडळातून वाहन करत असतात. तर आपण ते बघत आहेत का कसे ते ट्रक दिसते आपल्याला आणि लोक दिसत आहेत या ठिकाणी आपण पाहतो. या खड्ड्यातून लोकांना कसरत करावी लागते. मोठमोठे खड्डे साचलेले आहेत. या जॅकसेटला जाणारा मार्ग एक सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवत आहेत. तर तो नांदगाव तालुक्याचे आमदार यांच्या निधीतून आहे का नगरपालिकेच्या निधीतून आहे ते कळायला मार्ग नाही. पण बऱ्याच दिवसापासून रोड रस्त्याचं काम चालू आहे आणि या ठिकाणी ते अर्धवट काम पडलेलं आहे आणि मेन हायवे रोडला टच करत असताना ते काम बंद पडलं. ते का बंद पडलं ते कोणालाही ठाऊक नाही. याकडे नगरपालिका, संबंधित अधिकारी, मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधी, आमदार, नगरसेवक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हेही काही लक्ष द्यायला तयार नाहीत. पण लोकांना खूप त्रास होतो या ठिकाणी. आता आपण बघत आहे का कशा पद्धतीने हे खड्डे बिड्डे आणि आपण खड्डे पाहतो. त्या खड्ड्यामध्ये आपण बघत आहेत का कधी चिखलमय परिसर तयार झालेला आहे. तर असा या परिसराचा हा जो भाग जो आपल्याला बघायला मिळतो. तर आता आपण ते बघत आहे का या ठिकाणी कोणाचे कुठलेही लक्ष नाही आहे. इकडं शाळा आहे आणि जवळच या समोरच नाशिक जिल्ह्याचं ग्रामीण रुग्णालय आहे. या ठिकाणाहून या खड्ड्यातून पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये नेण्यात येते पण तकलीफ होते जाण्या येण्यास आणि त्यावरतीही कोणाचं लक्ष नाही आहे. इथे जवळ शाळा आहे, बँक आहे आणि या ठिकाणी मोठमोठे खड्डे असल्या कारणाने ते आपण बघतो का कशा लोकांना कसरत करावी लागते आणि लोकांना जाण्यास कसा त्रास होतो. लहान मुलं, ज्येष्ठ लोक या ठिकाणी आपण बघतात कसे जाण्यानं त्यांना मोटरसायकलला त्रास होतो. त्यांच्या मनक्यांना बाकीच्यांचा आजार आहे. तर अशाच पद्धतीने या ठिकाणी जर अजून जास्त मुसळधार पाऊस पडला तर या ठिकाणच्या खड्ड्याची अजूनच दुरावस्था खूप कठीण आणि दैनंदिन होती. तर अशाच काही ताज्या बातम्यांसाठी अपडेट करा, सबस्क्राईब करा पोली डायरीला. मी राजू निर्भवने, मनमाड.